प्राणप्रतिष्ठा होणार आहे तिथल्या गर्भगृहाची पहिली दृश्य एबीपी माझावरती तुम्ही आज पाहू शकणार आहात। आमची प्रतिनिधी ज्ञानदा कदम सध्या अयोध्येमध्ये आहे। ज्ञानदा, कसा आहे प्रभू श्रीराम यांचं गर्भगृह? मंदिराचं बांधकाम कुठपर्यंत आलेलं आहे? आज काय नेमकं आतमध्ये झालेलं आहे? तुम्ही सगळे आतमध्ये गेलेला होतात मंदिराच्या। अमोल, सगळेजण अगदी आतुर होते राम मंदिराचं पहिलं दर्शन घेण्यासाठी आणि हेच ते भव्य राम मंदिर आहे जे अवघ्या काही दिवसात पूर्ण होणार आहे। निर्माणाचं कार्य सुरू आहे। मी या राम मंदिराची बाहेरून दृश्य आपण सध्या आपल्या प्रेक्षकांना दाखवू शकतोय, कारण सुरक्षेच्या कारणास्तव आणि आतमध्ये अर्थातच मंदिर निर्माणाचं कार्य अतिशय वेगानं सुरू आहे। त्यामुळे मंदिरात थेट आत जाण्याची परवानगी नाही, पण 100 मीटरच्या परिसरामध्ये आपण आहोत आणि हे अतिशय सुंदर भव्य दिव्य असं राम मंदिर आपण पाहू शकतोय। थोड्या वेळापूर्वी मंदिर तीर्थस्थानकडनं करण्यात आली एक प्रेस कॉन्फरन्स आणि या प्रेस कॉन्फरन्समध्ये खूप महत्त्वाची माहिती देण्यात आली। सगळ्यात आधी ज्या पांढऱ्या रंगाच्या पायऱ्या दिसतात किंवा पांढऱ्या रंगाचा जो भाग आपल्याला दिसतोय जिथे कामगार काम करतात, त्या एकूण 32 पायऱ्या आहेत आणि त्या 32 पायऱ्या चढल्यानंतर आपण रामललाच्या मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करू शकू आणि अर्थातच अतिशय वेगानं हे मंदिर निर्माणाचं काम सध्या सुरू आहे। जो आजूबाजूचा परिसर आपल्याला दिसतो आहे तर थोड्याच दिवसात तो बांधून पूर्ण होणार आहे। कॅमेरामन प्रशांतला मी सांगेन की थोडीशी दृश्य दाखवायला, मग मी हळूहळू थोडी काही वैशिष्ट्य सुद्धा आपल्या प्रेक्षकांसाठी सांगते। मी एकच सेकंद फक्त थांबेन अमोल, कारण काही मंडळींना खाली सोडलंय राम मंदिराच्या अगदी जवळ। तर मी कॅमेरामन प्रशांतला सांगेन की जर का शक्य असेल तर आपणही तिथे जाऊयात। थोडेसे व्हिज्युअल शेकी होतील, किंचित गडबड झाली आहे कारण इथे सिक्युरिटीच्या दृष्टीनं परवानगीच्या दृष्टीनं खूपच गोंधळ आहे, गडबड आहे। मी लाईव्ह कॉमेंट्री करत राहते, जितकी दृश्य प्रशांतला शक्य आहे प्रशांत दाखवत राहील। एक परकोटा, एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य मी मंदिराचं सांगते पहिल्यांदा, जी नवीन माहिती मिळाली आहे। एक परकोटा बनवला जाणार आहे। परकोटा म्हणजे मंदिराच्या भोवतीची भिंत। खरं तर उत्तर भारतात जी मंदिरं बनतात त्याला काही ही परकोटा बांधण्याची परंपरा नाही, पण राम मंदिराला मात्र हा परकोटा बांधला जाणार आहे। हा परकोटा दुमजली असणार आहे। या परकोटाच्या खालच्या भागामध्ये राम जन्मभूमी मंदिर तीर्थक्षेत्राची काही ऑफिसेस असतील आणि थोडीशी गडबड झाली, आपले प्रेक्षक समजून घेतील अशी मी आशा करते, कारण अगदी अचानक त्यांनी मंदिराच्या आत किंवा खूप जवळ जाण्याची परवानगी दिली आहे। तर आम्ही प्रयत्न करतो की आम्ही तिथपर्यंत पोहोचू आणि जास्तीत जास्त अधिकाधिक सुंदर दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू। मी परकोट्याबद्दल सांगत होते, तर हा परकोटा खूप वैशिष्ट्यपूर्ण असेल। दक्षिण भारतात खास करून परकोटा बांधण्याची पद्धत आहे, परंपरा आहे। हे नागर शैलीमध्ये मंदिर बनते आणि या नागर शैलीच्या मंदिराची ही सुंदर दृश्य अगदी जवळून अनुभवताना खरं तर खूपच जास्त आनंद होतोय, मन उल्लसित झालेलं आहे। हीच परवानगी जर त्यांनी कदाचित आधी दिली असती तर अजून थोडी चांगली दृश्य आपण दाखवू शकलो असतो, पण हरकत नाही। या 32 पायऱ्या मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मुख्य दार हे सिंहद्वार असेल। त्या दर्शनी भागात म्हणजे पांढऱ्या पायऱ्या ज्या आहेत त्या पायऱ्यांच्या दोनही बाजूला 2 सिंह असतील, 2 सिंहांच्या प्रतिकृती असतील। मी एक छोटासा थांबा घेते कारण मला खूप जास्त दम लागलाय। चालेल ज्ञानदा, तू जिथपर्यंत सोडताय तिथपर्यंत जा, आपण आपल्या प्रेक्षकांना तोपर्यंत श्रीरामाचं जन्मस्थान आहे त्यामुळे हो दृश्य दाखवूया। चालेल। राम मंदिराची ही पहिली झलक आहे। आज काही निवडक पत्रकारांना मंदिराच्या परिसरामध्ये चित्रीकरण करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे। आपली प्रतिनिधी ज्ञानदा कदम सध्या त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि जिथपर्यंत परवानगी मिळते तिथपर्यंतची दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय। अतिशय भव्य दिव्य सुंदर असं हे मंदिर, आपण राम मंदिराची ही पहिली दृश्य खास एबीपी माझावरती। पुन्हा एकदा जाऊयात ज्ञानदाकडे। ज्ञानदा, हो मी पुन्हा बोलू शकते।
मी थोडीशी ना लांब जाते कॅमेरापासून, कारण इथे इतका मोठ्या संख्येनं मीडिया आलाय आणि इतका आवाज आहे की मी बर. थोडंसं लांब जाऊन बोलते. कॅमेरामन प्रशांत दृश्य दाखवत राहील, आय एम शुअर. मी माहिती सांगते आपल्या प्रेक्षकांना. हे सिंहद्वार, आणि या सिंहद्वाराच्या या सगळ्या 32 पायऱ्या चढून तुम्ही आत गेलात की तुम्हाला रामललाच्या मंदिरामध्ये प्रवेश मिळणार आहे. आधी सांगितल्याप्रमाणे दोन्ही बाजूला सिंह असतील, जे थोड्याच दिवसात लावले जातील. मंदिराचा तळमजला आणि दर्शनी भाग याचं काम अगदी पूर्णत्वास आलंय. मंदिर 2 मजल्यांचं असेल, म्हणजे तळमजला सोडून. तर तळमजल्यावरती गर्भगृहामध्ये रामलला विराजमान होणार आहेत. रामाचं बालरूप असेल आणि ही मूर्ती सुद्धा तयार होतीये. जसं आपल्याला माहिती आहे 3 मूर्ती एकूण आहेत आणि त्यातल्या एक मूर्तीची आहे. मंदिराच्या चहूबाजूला परकोटा असणार आहे. संपूर्ण मंदिराचा जो परिसर आहे तो 2.7 एकरांचा परिसर आहे, पण त्याच्या 20 ते 30% जागेवरतीच मंदिराचं बांधकाम करण्यात आलंय. या मंदिरामध्ये ना एकूण 5 मंडप आहेत. तर जेव्हा तुम्ही या 32 पायऱ्या चढून जाल तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा जो मंडप आहे, जो गर्भगृहाच्या अगदी अलीकडचा म्हणजे शेवटचा मंडप असेल, तो म्हणजे गुरुमंडप. हा गुरुमंडप सगळ्या भक्तांसाठी, भाविकांसाठी शेवटचा थांबा असणार आहे. या गुरुमंडपातनंच आपल्या सर्वांना प्रभू श्रीरामाचं दर्शन घेता येणार आहे, रामललाचं दर्शन घेता येणार आहे. आणि हा गुरुमंडप राम मंदिरातला सर्वात मोठा मंडप असेल. मंदिरात तुम्ही जेव्हा प्रवेश कराल तेव्हा या दृश्यांमध्ये आपल्याला जो मंडप सध्या दिसतोय, तर तो मंडप आहे नृत्य मंडप. नृत्य मंडप जसं नाव सजेस्ट करतं, तर अर्थातच प्रभू श्रीरामासमोर किंवा कुठल्याही देवासमोर आपली कला किंवा आपली अदाकारी आपण सादर करावी ही भावना प्रत्येकाची असते. तर त्या दृष्टीनं हा नृत्य मंडप बांधण्यात आलाय किंवा त्याची निर्मिती करण्यात आली आहे. पण इथे कलांचं सादरीकरण करता येईल का याची जरा शंका आहे, कारण इथे येणाऱ्या भक्तांची, भाविकांची संख्या खूप जास्त आहे, खूप मोठी आहे. नृत्य मंडप तुम्ही क्रॉस केलात की तुम्ही मग जाणार आहात रंगमंडपामध्ये. हे गणेशाची विविध रूपं त्या सगळ्या खांबांवरती कोरलेली आपल्याला पाहायला मिळणार आहेत. राम मंदिराचे दरवाजे ही एक स्पेशल गोष्ट आपण मेन्शन करायलाच हवी. राम मंदिराचे दरवाजे आणि महाराष्ट्राचं खास नातं आहे, कारण या मंदिरामध्ये एकूण 12 दरवाजे असतील आणि या 12 दरवाज्यांमध्ये महाद्वार आणि गर्भगृह या 2 मुख्य दरवाजांचा समावेश असेल. आणि या सगळ्या दरवाजांच्या निर्मितीसाठी तीर्थस्थानाला, राम मंदिर तीर्थस्थानाला गरज होती ती देशातल्या सर्वोत्तम सागवानी लाकडाची. कारण आपल्याला माहिती आहे की सागवानी लाकूड हे शतकानुशतकं टिकतं, त्याचा टिकाऊपणा खूप उत्तम असतो. तर एक सर्वे केला गेला, एक रिसर्च केला गेला की देशात कुठे असं अत्यंत टिकाऊ आणि सर्वोच्च प्रतीचं सागवानी लाकूड उपलब्ध होईल. तर अर्थात महाराष्ट्राला तो मान मिळाला. डेहराडूनच्या फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटनं या संदर्भातला संशोधन करून असा रिसर्च अहवाल सादर केला की चंद्रपूरच्या बल्लारपूर परिसरातलं सागवानी लाकूड हे सर्वोच्च प्रतीचं आहे, सर्वोच्च क्वालिटीचं आहे. आणि मग या सागवानी काष्ठांच्या काही नमुन्यांची मंदिर ट्रस्टकडनं सुद्धा चाचपणी करण्यात आली. आणि मग त्यानंतर अर्थातच राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नानं हे सागवानी लाकूड इथे पोहोचलेलं आहे. आता थोडीशी माहिती मी खांबांची देते, कारण आपले सगळे प्रेक्षक ही सुंदर कलाकुसर पाहू शकत असतील. तर थोडीशी मी माहिती शोधते, कारण त्यांनी मगाशाच प्रेस कॉन्फरन्समध्ये त्याची माहिती दिलेली आहे की कोणकोणत्या गोष्टी आपण बघू शकू. परकोट्याबद्दल मी नंतर नक्की सांगणार आहे, कारण ते खूप इंटरेस्टिंग भाग आहे. जमिनीखालचं फाउंडेशन कसं आहे त्याची आपण माहिती देणार आहोत. आणि आता खास करून मी बोलते गाभाऱ्याबद्दल किंवा ऍक्च्युअल मंदिराबद्दल. इथे सुकुमार राम विराजमान असणार आहेत आणि साधारणतः पंतप्रधान नरेंद्र मोदींची इच्छा होती की त्यांनी सजेशन दिलं होतं असं आपण सांगूया की श्रीराम नवमीच्या दिवशी रामाच्या ललाटी सूर्यकिरणांचा अभिषेक व्हावा. तर गर्भगृह बघू तर नाही शकत होत, पण गर्भगृहाच्या परिसरात एक गवाक्ष तयार करण्यात आलाय. गवाक्ष म्हणजे खिडकी किंवा झरोखा. तर त्या गवाक्षाच्या माध्यमातनं सूर्यकिरणांचा थेट अभिषेक रामनवमीच्या दिवशी थेट दुपारी 12 वाजता रामललाच्या ललाटावरती होणार आहे. आणि अर्थातच ती गोष्ट पाहण्यासारखी असेल, बघण्यासारखी असेल.
अजून कोणकोणती वैशिष्ट्य आहेत मी सांगते. मी जरा शोधण्याचा प्रयत्न करते की विशेष करून ग्रॅनाइट कोणता वापरण्यात आलाय. हां, तर ही एक इंटरेस्टिंग माहिती आज मिळाली. पहिली गोष्ट म्हणजे इथे नव्यानं फाउंडेशन रचलं गेलं आहे. कारण संपूर्ण परिसर जरी 2.7 एकरांचा असला तरी सुद्धा रामललाचं मंदिर त्याच जागेवर बनणार होतं, ज्या जागेचा दावा रामललाकडनं सुप्रीम कोर्टात केला गेलेला होता. तर त्याच्यामुळे तो एक छोटासा प्लॉट आहे. त्या छोट्याशा प्लॉटचं जेव्हा सर्वेक्षण केलं, म्हणजे आपण कोणत्याही इमारतीचा, कोणत्याही घराचा जेव्हा पाया खोदतो तेव्हा तो पाया खूप भक्कम असावा लागतो. आणि हे तर प्रभू रामाचं मंदिर आहे, आपल्या आराध्याचं मंदिर आहे, आपल्या हिंदूंच्या सर्वोच्च देवाचं मंदिर आहे. आणि हे मंदिर शतकानुशतक युगानुयुगे टिकावं बरं. असं या मंदिराचं निर्माण करण्याची भावना प्रत्येकाच्या मनात होती. तर जेव्हा इथलं मृदा परीक्षण केलं गेलं, म्हणजे फाउंडेशन खोदण्यात आलं, ज्ञानदाचा आवाज आपल्यापर्यंत येत नाहीये. आपण पुन्हा एकदा ज्ञानदाकडे जाणारच आहोत, परंतु ही सुंदर दृश्य सध्या ज्ञानदा आणि आपले प्रतिनिधी कॅमेरामन प्रशांत यांच्या माध्यमामधून आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. राम मंदिराची ही सुंदर दृश्य, राम मंदिराची पहिली झलक, पहिलं मराठी न्यूज चॅनल जे राम मंदिराच्या परिसरामध्ये आज पोहोचलेलं आहे, एबीपी माझा, आणि ही सुंदर दृश्य आपण बघतोय. ज्ञानदा, तुझा आवाज मगाशी थोडासा येत नव्हता. तू तुझं बोलणं पूर्ण करशील, माहिती देशील. ठीक आहे, ठीक आहे. अच्छा, मला कल्पना नाही की कुठपर्यंत माझं म्हणणं ऐकू आलं, पण या पांढऱ्या रंगाच्या ज्या पायऱ्या दिसत आहेत त्या पायऱ्यांच्या बरोबर खाली 200 फुटापर्यंत आत खाली खोलवर बांधकाम करण्यात आलंय. आणि त्याच्यासाठी जेव्हा फाउंडेशन खोदण्यात आलं तेव्हा ही गोष्ट लक्षात आली की पश्चिमेकडे शरयू नदी वाहते, त्यामुळे मंदिराच्या पायाशी बेसिकली खूप भुसभुशीत माती आहे किंवा वाळू आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये खूप स्ट्रॉंग फाउंडेशन निर्माण होणं किंवा ते बांधलं जाणं हे केवळ अशक्यप्राय गोष्ट आहे. मग काय करता येईल, तर न भूतो न भविष्यती असं नव्यानं फाउंडेशन इथे रचण्यात आलं. एकूण 56 लेअरचं हे फाउंडेशन आहे. एक कृत्रिम दगड इथे तयार करण्यात आलेला आहे. इंजिनियर्सनं प्रचंड संशोधन केलं, म्हणजे जवळपास 2 महिने देशातल्या सर्वोच्च इंजिनियर्सची सातत्यानं रात्रंदिवस बैठक होत होती. आणि 200 फूट खोल जमिनीपर्यंत, म्हणजे चंपतराय यांनी जेव्हा वर्णन केलं तेव्हा त्यांनी सांगितलं की साधारणतः एक मोठा समुद्र आम्ही निर्माण करतोय की काय असा आभास व्हावा, इतक्या खोलपर्यंत हे फाउंडेशन खोदलं गेलं. मग त्याच्यामध्ये खास करून सँडस्टोन जी असते त्याचा वापर केला आणि कमीत कमी सिमेंटचा वापर केला गेला. राम मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे राम मंदिरात सिमेंट खूप कमी वापरलं गेलंय, विटांचा वापर करण्यात आलेला नाही. हे दगडांचं मंदिर आहे. तर फाउंडेशन बद्दल मी सांगते. तर एक कृत्रिम फाउंडेशन तयार झालेलं आहे, जे फाउंडेशन बनायला 1 वर्षाचा वेळ लागला. ते फाउंडेशन बनल्यानंतर मग मे 2022 सालापासून ऍक्च्युअल राम मंदिराचं काम झालंय. आणि मंदिराचं बेसिकली जे दगड आहेत, म्हणजे जे खांब आहेत, त्यांच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा ओलावा येणं अपेक्षित नाही. कारण जर का ओलावा निर्माण झाला तर त्यांचं आयुर्मान कमी होतं. त्यामुळे काय केलं गेलं तर 17,000 ग्रेनाइटचे ब्लॉक तयार केले गेले. आणि मी प्रशांतला सांगेन की इथे पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला जी उंची आपल्याला दिसते लेफ्ट आणि राईट साईडला, त्या दोन्ही ज्या उंची आहेत, म्हणजे ती जेवढी उंची आहे ती ग्रेनाइटनं बनवण्यात आलेली आहे. 17,000 ग्रेनाइटचे ब्लॉक वापरले गेले आहेत. या मंदिराच्या दगडापर्यंत कोणतंही पाणी पोहोचू नये यासाठी. आणि मंदिराची जी फरशी आहे ती सुद्धा अबाधित राहावी यासाठी हा जो दगड वापरण्यात आलेला आहे तो दगड राजस्थानच्या भरतपूरच्या बन्सी पहाडपूरच्या पहाडांवरनं, म्हणजे पर्वतांवरनं आणण्यात आलाय. त्याला पिंक स्टोन म्हटलं जातं. या पिंक स्टोनवरती कार्विंग खूप उत्तम पद्धतीनं होतं आणि ते कार्विंग खूप चकाकतं, खूप छान दिसतं. त्याच्यामुळेच बेसिकली पिंक स्टोनचा वापर इथे करण्यात आलेला आहे. एकूण 5 लाख घनफूट दगडांचा वापर करण्यात आलाय. गर्भगृहाचा विचार आणि सगळ्या आपण मंदिर परिसराचा केला.
आणि व्हाईट मकराना मार्बल, जे अत्यंत प्युअर, अत्यंत उच्च प्रतीचं मार्बल समजलं जातं, त्याचा इथे वापर केलाय, खास करून गर्भगृह